शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी दहिवडी येथील शासकीय मांडेशी क्रीडा संकुल येथे स्वराज्य करिअर अकॅडमीच्या वतीने पोलीस आणि आर्मी भरती प्रक्रियेचा एक भाग म्हणून भरतीचा डेमो आयोजित करण्यात आला होता। या डेमो दरम्यान भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आपापसात वाद झाला। मात्र हा वाद शांतपणे सोडवण्याऐवजी स्वराज करिअर अकॅडमीच्या काही सरांकडून थेट हस्तक्षेप करत विद्यार्थ्यांवर हात उचलण्यात आल्याचा गंभीर आरोप उपस्थित करण्यात येत आहे। विशेष म्हणजे बाहेरून डेमो देण्यासाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांना स्वराज अकॅडमीच्या सुनील काटकर यांच्याकडून मारहाण करत अंगावर काठी मोडल्याचा प्रकार घडल्याची जोरदार चर्चा आहे। या घटनेनंतर दहिवडीसह माण तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे। भरतीसाठी मोठ्या आशेने आलेल्या तरुणांना प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमीतच अशा प्रकारे मारहाण होत असेल हे संतापजनक असल्याचे लोकांचे म्हणणे आहे। शिस्त, संयम आणि अनुशासनाचे धडे देणाऱ्या अकॅडमीत शिस्तीचा अभाव दिसून आल्याची प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त होत आहे। घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलिसांची गाडी घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती असून पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेतला। मात्र या प्रकरणात नेमकी कोणती कारवाई करण्यात आली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही। स्वराज करिअर अकॅडमीकडून भरतीसाठी घेतलेल्या डेमोमध्ये विद्यार्थ्यांना झालेली मारहाण ही घटना सध्या दहिवडी, पंचक्रोशीसह संपूर्ण माण तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे। याबाबत स्वराज करिअर अकॅडमीच्या सुनील काटकर यांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन न उचलल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही।